आहात सर्व मस्त आणि मजेतच ना। मी अश्विनी तुमचं माझ्या आशू क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर पहा, कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जुन्या ब्लाऊजवरून नवीन ब्लाऊजची मापे कशी घ्यायची हे सांगितलं होतं आणि तो व्हिडिओ मी तुमच्यासाठी अपलोड केला होता। खास जे बिगिनर्स जे असतात किंवा जे जस्ट शिकत असतात त्यांना शिकायचं असतं, जाणून घ्यायचं असतं आपण कशा पद्धतीने मापं घ्यायची आहेत, कारण ती सुरुवातच असते आपली ब्लाऊजची मापं कशी घ्यायची ही आपली स्टिचिंगची सुरुवातच असते किंवा आपण जो काही पुढे जाऊन बिझनेस करणार आहे त्याची ती सुरुवातच असते। त्यामुळे कोणतीही गोष्ट करताना आपण एकदम परफेक्ट पद्धतीने करायला हवी। जर तुम्ही ब्लाऊजची मापं जर परफेक्ट पद्धतीने घेतली तर पुढे तुमचं कटिंग परफेक्ट होणार आहे आणि त्यानंतर तुमचं स्टिचिंग सुद्धा परफेक्टच होणार आहे। त्यामुळे मापं अगदी परफेक्ट पद्धतीने कशी घ्यायची याचा व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर केलेला आहे। तुम्हाला जर तो व्हिडिओ हवा असेल तर आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याचा व्हिडिओ तुम्हाला लिंक देईन त्याची, किंवा तुम्ही आपल्या होम पेजला जा आणि तिथेही तुम्हाला तो व्हिडिओ भेटून जाईल। तर पहा, त्या व्हिडिओमध्ये मी हे सुद्धा सांगितलं आहे तुम्हाला कोणतं माप घेताना कोण टेप कुठून ठेवायचा आणि कुठपर्यंत ते आपल्याला माप घेतलं पाहिजे हे सुद्धा अगदी सांगितलेलं आहे सविस्तर पद्धतीने। त्याशिवाय मी व्हिडिओच्या शेवटी पण मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की आपण ते ब्लाऊजचं माप घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिन किती घ्यायला हवं, त्यानंतर ना ते शिलाई मार्जिन किती घ्यायला हवं किंवा कोणतं माप घेताना कसं घ्यायचं हे सगळं डिटेल्समध्ये सांगितलेलं आहे। तुम्हाला जर हवं असेल डिटेल्स त्याची तर तुम्ही नक्की तो व्हिडिओ पाहू शकता। तर पहा, त्यानंतर तो व्हिडिओ काल अपलोड केला मी, तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्लाऊजचं माप कसं टाकायचं तिथपासून ते कटिंग कसं करायचं अगदी परफेक्ट पद्धतीने आणि स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे ते तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे किंवा तुम्हाला सांगणार आहे। खूप सोपी पद्धत आहे ती, मी खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगणार आहे। शिवाय स्टेप बाय स्टेप सांगणार आहे तुम्हाला। जर स्टार्टिंगला आपण शिवत असताना कोणत्या प्रकारे आपल्याला कशा डाऊट म्हणजे कोणत्या प्रॉब्लेम्स येतात कटिंग करताना जे किंवा ते मापं टाकताना ते आपल्या लक्षात येत नाही, ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर पद्धतीने सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग आता जराही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू। तर पहा, आता आपल्याला इथं ब्लाऊजची पूर्ण उंची आहे ती टाकून घ्यायची आहे। बघा, जेवढी तुमची ब्लाऊजची पूर्ण उंची आहे त्यामध्ये 1+ ॲड करून आपल्याला बॅक पार्टची उंची टाकून घ्यायची आहे। तर पहा, या ब्लाऊजची उंची आहे ती 14 इंचाची आहे, त्यामध्ये मी 1 इंच ॲड करून 15 इंचावरती इथं मार्किंग करून घेतलेलं आहे। नेहमी आपली बॅक पार्टची उंची आहे ती फ्रंट पार्टपेक्षा 1 इंचांनी कमी घ्यायची असते। तर पहा, इथं मी बॅक पार्टची उंची 15 इंचांनी घेतलेली आहे, म्हणजे 14 + 1 15 इंच घेतलेली आहे। तर आपण आत्ताच इथं फ्रंट पार्टचं सुद्धा डायरेक्ट मार्किंग करून घ्यायचं आहे। पहा, तर फ्रंट पार्टचं मार्किंग करत असताना बघा, जेवढा आपला बॅक पार्ट असेल त्यामध्ये 1 इंच ॲड करायचा आहे आणि फ्रंट पार्टची उंची आपल्याला टाकून घ्यायची आहे। तर पहा, इथं 15 + 1 असं 16 इंचावरती मी अजून एक मार्किंग करून घेत आहे आणि ते मार्किंग करून मी तुम्हाला दाखवते। बघा कशा पद्धतीनं करायचं आहे। नंतर आपल्याला नंतर पण करू शकतो, पण नंतर कसं नंतर डबल माप टाका, डबल हे करा, त्यापेक्षा आपलं आत्ता डायरेक्ट करून घेतलं की मग टेन्शन नाही काही। तुम्हाला अशाच पद्धतीनं करून घ्यायचं आहे। बघा, 15 इंच आणि फ्रंट पार्टचं आहे ते 16 इंच आहे, कारण फ्रंट साईडला आपल्या चुन्या जास्त असतात त्यामुळे फ्रंट साईडचा आपला बॅक पार्टपेक्षा 1 इंचानं फ्रंट पार्ट हा आपला मोठा असतो आणि मोठं कटिंग करायचं असतं आपल्याला। तर पहा, इथं माझं कटिंग करून मार्किंग करून झालेलं आहे। त्यानंतर इथं आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहेत आता बाकीची। तर पहा, सगळ्यात आधी इथं आपल्याला शोल्डरचं माप आहे ते टाकून घ्यायचं आहे। तर पहा, मी या ब्लाऊजसाठी 5.5 इंचाचा शोल्डर ठेवणार आहे, कारण याचा जो गळा आहे तो बॅक नेक आहे तो खूप डीप आहे, त्यामुळे इथं मी 5.5 इंचाचा शोल्डर टाकून घेणार आहे। 5.5 इंचाचा शोल्डर टाकून त्यानंतर आपण आर्महोलची डायरेक्टच आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे। इथं मी 5.5 इंचाचा आर्महोल टाकून घेणार आहे। बघा, दोन्ही साईडला मी 5.5 इंचावरती मार्किंग करून घेते आणि या सर्व लाईन आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, कारण खूप डिटेल्समध्ये तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये अगदी सर्व सविस्तर माहिती दिलेली आहे, कशा पद्धतीनं आपण मापं टाकायची आणि ते कसं कटिंग करायचं असतं ते। त्यानंतर पहा, इथं आर्महोलचं माप टाकून झालेलं आहे। आता आपण इथं गळा रुंदी टाकून घेऊया। 37 इंचाचं ब्लाऊज असल्यामुळे इथं मी 2.25 इंचावरती गळ्याची मार्किंग करून घेतलेली आहे।
तुमचा डीपनेक आहे तो जास्त खोल किंवा कमी असेल त्या पद्धतीनं तुम्ही इथं गळा रुंदी देऊन घ्यायची आहे. आर्महोलचं माप पहा, इथं आता कर्व देऊन घ्यायचे. तर आपल्याला बॅकनेक आहे तो, बॅक पार्ट आहे तो 1.5 इंच आणि फ्रंटचा आहे तो 1 इंचावरती मार्किंग करून इथं आपल्याला अशा पद्धतीने कर्व देऊन घ्यायचे आहे. तुम्ही फ्री हँडने सुद्धा देऊ शकता. माझ्याकडे हे टूल होतं तर मी याचा उपयोग करून इथं कर्व देऊन घेतलेला आहे. आणि फ्रंट पार्टचा जो कर्व आहे तो मी आपल्या रेषेपेक्षा 5 इंच आतमध्ये देऊन इथं कर्व देऊन घेतलेला आहे. बघा कशा पद्धतीने मी इथं आर्महोलला कर्व दिलेला आहे, जेणेकरून इथं शोल्डरमध्ये जे आपलं हे असतं तिथं आपल्याला घोळ वगैरे येऊ नये यासाठी आपल्याला तिथं नेहमी 5 इंच आत घ्यायचं असतं. तर पहा, इथं आता आर्महोलचं मार्किंग झालेलं आहे. आपल्याला इथं छातीचं माप टाकून घ्यायचं आहे. तुमच्या छातीचा चौथा भाग जेवढा असेल त्यामध्ये तुम्हाला 2 इंच ॲड करून घ्यायचं आहे. तर इथं पहा 9.25 इंच चौथा भाग येतो आहे. 37चा चौथा भाग 9.25 प्लस 2 इंच, तर 11.25 वरती मी इथं मार्किंग करून घेतलेलं आहे. जे 2 इंचाचं मार्किंग केलं आहे ते आपण शिलाई मार्जिन म्हणून केलेलं आहे. त्यानंतर इथं आपल्याला कमरेचं माप टाकून घ्यायचं आहे. तर बघा 8.5 इंच कमरेचा चौथा भाग येतो, 8.5 इंच प्लस 1 इंच टक्ससाठी आणि 2 इंच शिलाई मार्जिन, असं मी 11.5 इंचावरती इथं मार्किंग करून घेणार आहे. तुमचे जेवढी कमर असेल त्याचा चौथा भाग प्लस 1 इंच टक्ससाठी आणि 2 इंच शिलाई मार्जिन असं तुम्ही मार्किंग करून घ्यायचं आहे. तर पहा, इथं आपलं ड्रॉ करून झालेलं आहे. बघा इथं आता मी बॅक गळ्याची तुम्हाला ड्रॉ करून दाखवते बॅक गळा. तर पहा, इथं 11 इंचाचा तयार आहे. त्यामध्ये शिलाईसाठी मी अर्धा इंच असं 11.5 इंचावरती मार्किंग करून घेतलं आहे. तुमचा जेवढा नेक असेल बॅक नेक तेवढं तुम्हाला इथं मार्किंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर पहा, इथं मी वरच्या साईडला 2.25 इंच घेतलेला आहे, पण मी इथं खालच्या साईडला 2.25 इंचावरती मार्किंग करून घेणार आहे. 2.25 इंचावरती, जेणेकरून आपला थोडासा पसरट नेक व्हावा यासाठी. तुम्हाला जशी तुमच्या कस्टमरची इच्छा असेल तशा पद्धतीने तुम्हाला इथं नेक ड्रॉ करून घ्यायचा आहे. मी इथं वरच्या साईडला 2.25 आणि खालच्या साईडला 3.25 असं इंचावरती मार्किंग करून इथं आता नेकची ड्रॉइंग करणार आहे मी. पहा, मी राऊंड नेकच तयार करणार आहे या ब्लाऊजचा. तर बघा अशा पद्धतीनं मी राऊंड शेप दिलेला आहे याला. तुम्हाला जो हवा तो नेक तुम्ही देऊ शकता, जो शेप हवा तुम्हाला तो तुम्ही शेप देऊ शकता ब्लाऊजला. इथं आपला नेक रेडी झालेला आहे. आता आपण इथं टक्स मारून घेऊया, बॅक टक्स. तर 4.5 इंचावरती इथं मी बॅक टक्स टाकून घेणार आहे. 4.5 इंच आणि वरच्या साईडला 4 इंच. तर पहा, इथं आपला टक्स देऊन झालेला आहे आणि टक्सच्या दोन्ही साईडला अर्धा इंचाचं मी इथं मार्किंग करून घेतलेलं आहे. ते आपल्याला शिलाईसाठी लागणार आहे. अर्धा इंच, 1 इंचाचा आपला हा टक्स राहणार आहे. त्यानंतर फ्रंट पार्ट बघा, फ्रंट पार्ट करायच्या आधी बघा, फ्रंट पार्टसाठी पण मी इथं बघा सांगितलेलं तुम्हाला 1 इंच एक्स्ट्रा घेतले. तर ते मी 1 इंच एक्स्ट्रा फ्रंट पार्टसाठी घेतलं होतं. त्यामुळं आपण बॅक पार्टमधून ते अशा पद्धतीनं कट करून काढायचं आहे. तुम्ही बघून घ्या. बघा आता इथं आपलं फ्रंट पार्टचं थोडं ड्राफ्टिंग मी करून घेतलेलं आहे. 2.25 इंच वरती, खाली 2.25 इंच आणि 6 इंचाचा इथं नेक रेडी नेक 6 इंचाचा आहे. तर त्यामध्ये मी अर्धा इंच प्लस करून 6.5 इंचावरती मार्किंग करून घेऊन गोल राऊंड शेपमध्येच मी इथं गळा काढून घेतलेला आहे. इथं 2 ते 3 शेप दिलेले आहेत मी, तुम्हाला कोणता हवा तसा तुम्ही काढू शकता. आणि इथं मी आपला जो फ्रंटचा जो आर्महोल असतो त्याचाही कर्व मी इथं देऊन घेतलेला आहे. त्यानंतर राहिलेली जी मापे आहेत ते आपण देऊन घ्यायची आहेत. आता आपण इथं योगपट्टीचं मार्किंग करून घ्यायचं आहे खालच्या साईडला. तर पहा, आपली खालच्या साईडला बघा 3.5 इंचावरती आपली, ज्या साईडला आपण काचपट्टी बटनपट्टी लावत असतो त्या साईडला आपण 3.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि जिकडं फिटिंगच्या साईडला आपल्याला 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि या 2 मार्किंग आपल्याला जोडून घ्यायच्या आहेत. इथं बघा अजून एक मी 3 इंचावरती मार्किंग करते शेप देण्यासाठी. 3 इंचावरनं पहिल्यांदा आपल्याला द्यायचं आहे आणि त्यानंतर वरच्या साईडला शेप देण्यासाठी आपण 3.5 इंचाच्या मार्किंगवरून खाली शेप देऊन घ्यायचा आहे.
तर बघा 3 इंच आणि 2.5 इंचाची लाईन जी आहे ती आपल्याला जोडून घ्यायची आहे. बघा तुम्ही केअरफुली मी कशा पद्धतीने जोडून घेते सर्व. ही आपली एक लाईन झालेली आहे आणि आता शेप देण्यासाठी आपण जी 3.5 इंचावरती मार्किंग केलं होतं तिथून खाली तिरका आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे. पहा अशा पद्धतीनं. तर इथं अशा पद्धतीनं आपला योगपट्टी आहे ती आपली ड्रॉ झालेली आहे. त्यानंतर आपण 4 टक्सचा ब्लाऊज स्टिच करणार आहे, त्यामुळे इथं आता टक्सचं मार्किंग करून घ्यायचं आहे आपल्याला. तर काचपट्टी बटनपट्टी ते त्या साईडला आपल्याला गळ्याची उंची आणि योगपट्टीचं जेवढं अंतर आहे, मधलं जेवढं सेंटरचं अंतर राहिलेलं आहे ते आपल्याला मोजून घ्यायचं आहे. पहा, तर पहा या दोन्हीचा याचा जो सेंटर आहे तो 3 इंचाचा येतो आहे. म्हणजे या दोन्हीचा सेंटर 3 इंच येतो आहे. 6 इंच आहे ही लांबी आहे ती 6 इंच आहे, त्याचा सेंटर येतो आहे 3 इंच. तर 3 इंचावरती मार्किंग करून मी इकडं 2.5 इंचावरती सुद्धा मार्किंग करून घेणार आहे, कारण हा आपला टक्स आहे तो 2.5 इंचाचा राहणार आहे. त्यानंतर ज्या साईडला आपण योगपट्टीचं मार्किंग केलं आहे तिथं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे टक्सचं. तर पहा मी इथं 4 इंचावरती मार्किंग करून घेतलेलं आहे. 4 इंचावरती आपला हा टक्स राहणार आहे आणि वरच्या साईडला 2 इंच. 2 इंचावरती मी इथं मार्किंग करून लाईन ओढून घेतलेली आहे. सर्व टक्स आहेत ते आपले पाव इंचाचे राहणार आहेत आणि हा जो आपला सेंटरचा तो टक्स आहे ना, तो आपला 1/2 इंचाचा टक्स राहणार आहे. दोन्ही साईडला अर्धा इंच आपल्याला देऊन घ्यायचं आहे. त्यानंतर फिटिंगच्या साईडला पहा आपल्याला एक टक्सचं मार्किंग करून घ्यायचं आहे. योगपट्टीपासून वरच्या साईडला आपल्याला 2 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. योगपट्टीपासून वरच्या साईडला 2 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि त्या मार्किंगपासून पुढं 5.5 ते 5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे. मी इथं 5.5 इंचावरती मार्किंग करून घेते, तुम्ही बघून घ्या. आणि आपल्याला अजून एक टक्स मारून घ्यायचा आहे, जो आर्महोलमधून आपल्याला द्यायचा आहे. तर आर्महोलचा सेंटर आपला फ्रंट आर्महोल आहे ना, तिथून आपल्याला 3.5 इंचावरती खाली मार्किंग करून घ्यायचं आहे आणि तोही टक्स आपल्याला पाव इंचाचा देऊन घ्यायचा आहे. तर पहा इथं मी पाव इंचावरती इथं तुम्हाला दाखवते, अशा पद्धतीनं तुम्ही ड्रॉ करून घेऊ शकता. एकच टक्स फक्त अर्धा असा 1 इंचाचा राहणार आहे. बाकी सगळे टक्स आहेत ते आपल्याला पाव इंचाचे द्यायचे आहेत. अशा पद्धतीनं आपलं इथं टक्स ड्रॉ करून झालेले आहेत. त्यानंतर आपण फ्रंट आर्महोलचा मार्किंग केलं होतं तिथून आपण कट करून घेऊया. खूप सोपी पद्धत आहे, जास्त अवघड असं काहीच नाही आहे याच्यामध्ये. केअरफुली तुम्हाला इथं कटिंग करून घ्यायचं आहे. नंतर हेच पेपरचे जे पॅटर्न आपले असतात ते आपण ब्लाऊज पिसावरती ठेवून कट करून घ्यायचं असतं. इथं आता आपण योगपट्टीसुद्धा कट करून घेतलेली आहे. पहा, तर याचे सर्व पार्ट आता आपण वेगळे कट करून घेतलेले आहेत. अशा पद्धतीनं तुम्ही बघू शकता आणि 4ही टक्स आपले रेडी झालेले आहेत. आता आपण इथं गळ्याचं कटिंग करून घ्यायचं आहे. तर पहा, हा गळा मी राऊंड नेकमध्ये कट करणार आहे. तर तुम्हाला माझी ही सांगण्याची पद्धत कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर पहा, इथं आपले सगळे पार्ट्स अशा पद्धतीने रेडी झालेले आहेत. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.